नमस्कार मित्रांनो, येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास 80 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वतंत्रता दिवस साजरा करणं ठीक आहे, पण मला वाटते की आपण हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा सतर्कता दिवस किंवा आत्मविचारचा दिवस म्हणून साजरा करायला हवा. आपली ही गुलामगिरी 50-100 वर्षांची नव्हती, जवळपास हजारो वर्षांची होती. ह्या गुलामगिरीत नेमकं गेलो कशामुळे आपण? तर आपण विज्ञानाला कधी साथ दिली नाही, R&Dला, नवीन संशोधनाला, ज्ञानाच्या देवाणघेवाणीला कधीच आपण व्हॅल्यू दिली नाही. आपण कूपमंडूप वृत्तीचे राहिलो, म्हणजे मी आणि माझंच चांगलं झालं पाहिजे. समाजाचं, ऑल ओव्हर आपल्या देशाचं, म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागलेला होता त्या सगळ्या संस्थानांनी एकत्र येऊन सगळ्या देशाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे असा विचार, अशी रेनेसा किंवा अशी क्रांती आपल्या देशात झाली नाही जी युरोपमध्ये झाली. त्यामध्ये युरोपमध्ये तोफखान्याचा शोध लागला, त्यावेळेस दारुगोळ्याचा शोध लागला आणि ही टेक्नॉलॉजी R&D मध्ये त्यांनी खूप खर्च केला तेव्हाच डेव्हलप झाली. दुसरी गोष्ट, जे समुद्रात प्रवास करायला आपल्या देशात बंदी होती, पण त्यांच्या देशात अंधश्रद्धा कमी झाली होती. ते समुद्रातून प्रवास करू लागले, कितीतरी लोकांचे जीव गेले. त्यांनी लॉंगिट्यूडचा शोध लावला, होका यंत्राचा शोध लावला, दिशा कळू लागली, पृथ्वीचा नकाशा बनवला. त्याचबरोबर समुद्रातून त्या जीवावर ते प्रवास करू लागले आणि जो नकाशा, होका यंत्र किंवा ज्ञान, ज्या प्रवासातील जे लिहून ठेवलेले अनुभव असतील, जे प्रवास करणाऱ्यांचे अनुभव, ते सगळे त्यांनी त्यावेळेस लागलेले जे शोध होता, प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला होता, त्या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून ते त्यांनी छापलं आणि पूर्ण त्यांच्या लोकांमध्ये ते ज्ञान वाटलं. हे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक होता. जवळपास 50-60% लोक शूद्र किंवा खालच्या जातीचे आहेत म्हणून बऱ्याच वेळा त्यांना सैनिकाचा किंवा सैनिकाच्या उच्च दर्जाला पोचू दिलं जात नव्हतं. सामान्य सैनिक म्हणून त्यांना वापरलं जात होतं. बऱ्याच गोष्टी होत्या ज्या भारतामध्ये खूप कमी होत्या आणि आजही त्या मला कुठेतरी पाहायला मिळत आहेत. आजही त्या गोष्टींचे पडसाद अजूनही आहेत. आजही आपण R&Dवर, नवीन गोष्टींवर, जे आपलं टेक्नॉलॉजी असेल, युद्धाची सामग्री असेल, युद्धाचं विमानाचं इंजिन असेल किंवा युद्धाची अनेक मोठ्या मोठ्या सामग्री असतील, हे आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. जसं त्यावेळेस तुर्क आणि युरोपवर अवलंबून होतो तोफगोळ्यासाठी, आजही कुठेतरी आपण अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं ओळखलं होतं की ज्याचं समुद्रावर नियंत्रण असेल तो पूर्ण भारतावर नियंत्रण मिळू शकतो, जगावरही नियंत्रण मिळू शकतो. शिवाजी महाराजांच्या अगोदरही ते कोणाच्या लक्षात आलं नाही, नंतरही ते कोणाच्या लक्षात आलं नाही. अंधश्रद्धेत आपण गुरफटलेलोच होतो. समुद्रावर बंदी घातल्यामुळं ज्ञानाची देवाणघेवाण थांबली, व्यापार थांबला. त्यावेळेस युरोपियन देशांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं होतं की ते म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा त्यांचं जहाज नेऊ शकत होते. असं नव्हतं की आपल्या देशाकडे पैसा कमी आहे. एकूण जगाच्या 25% GDP भारताचा होता. भारताकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होता. पण ह्यात फरक काय बघा, तिकडं ज्यावेळेस 1600च्या आसपास किंवा त्या आसपास ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 2 ईस्ट इंडिया कंपनी, एक ब्रिटन ईस्ट इंडिया आणि डच ईस्ट इंडिया. त्यांनी काय डोकं लावलं, पैसा हे भांडवल म्हणजे भाग भांडवल स्वरूपात इन्व्हेस्ट केला. म्हणजे एकाच व्यक्तीचा सगळा पैसा लावण्यापेक्षा अनेक व्यक्तीचे थोडे 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 पैसे इन्व्हेस्ट करून त्यांना शेअर होल्डर बनवलं. एकत्र येऊन कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणं, एवढ्या लेवलला आपले विचार प्रगल्भ झाले नव्हते.